भोगी म्हणजे नवीन ऋतूंची, नवीन पिकांची सुरुवात. या दिवशी बनवली जाणारी भोगीची भाजी अनेक भाज्यांचं मिश्रण असते, ज्यातून शरीराला सर्व पोषक घटक मिळतात. ऋतू बदलतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शेतकऱ्याच्या कष्टाचा सन्मान देखील होतो. एकत्र कुटुंब, सण, परंपरेचा आनंद मिळतो. भोगीची भाजी म्हणजे एकतेचं, आरोग्याचं आणि समृद्धीचं प्रतीक देखील आहे. भोगीची भाजी मिक्स सगळ्या भाज्या करूनच का बनवली जाते, यामागे खूप खास आणि खोल अर्थ आहे. फक्त चव नाही, तर आरोग्य, परंपरा आणि जीवनदृष्टी याचा सुंदर असा संगम आहे. भोगी म्हणजे हिवाळा संपून उन्हाळ्याकडे जाण्याची सुरुवात. या काळात शरीराला वेगवेगळ्या पोषक घटकांची गरज असते, म्हणून अनेक भाज्या एकत्र करून शरीराला समतोल पोषण दिलं जातं. निसर्गाचे आभार मानण्यासाठी शेतात पिकवलेली पहिली ताजी भाजी, नवीन पीक देवाला आणि निसर्गाला अर्पण करून मग भाजी केली जाते. हे निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचं प्रतीक देखील आहे. त्यामागे खूप मोठा दृष्टिकोन आहे, एकता आणि समन्वयाचं प्रतीक. भोगीची भाजी वेगवेगळ्या भाज्यांनी बनते. जसं समाजात वेगवेगळी माणसं एकत्र येऊन कुटुंब बनतं, तसंच सगळे भिन्न घटक एकत्र आल्यावरच परिपूर्णता मिळते. हा खूप सुंदर असा संदेश यातून दिला जातो. आरोग्यदृष्ट्या खूप फायदेशीर. वांगी, गाजर, फ्लावर, वाटाणे, भेंडी यासारखे जे पदार्थ आहेत, हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवतं, प्रथिनं देतं, डोळ्यांसाठी चांगलं असतं, आपल्या शरीरामध्ये साखर नियंत्रित ठेवतं. बाजरीची भाकरी तीळ लावून केली जाते. या सर्व गोष्टी आपल्या शरीरांसाठी खूप फायदेशीर असतात. तर अनेक भाज्या आणि अनेक गुण. भोगीची भाजी म्हणजे आरोग्य, एकता आणि परंपरा. ही भाजी फक्त जेवण नाही, ती आपली संस्कृती आणि जीवन तत्वज्ञान आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ही भोगीची भाजी आणि बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी तुम्ही केली की नाही, ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. मग कशाची वाट पाहताय, या जेवायला. सुंदर असं गरमागरम जेवण बनवून तयार आहे. नमस्कार मित्रांनो. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.